हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा स्वयंपाक करत असताना खूप गरम होतं, पण खाण्यासाठी चमचमीत असं काहीतरी बनवावं असं पण वाटतं. तर मग आज आपण घेऊन आलो आहोत अगदी 10 ते 15 मिनटात कुकरमध्ये अतिशय चविष्ट असा छान मसूर भात बनवणार आहोत. तर तो भात अगदी 20 ते 25 मिनटात तयार होतो. तर इथं साहित्य बघूया. मसूर घेतला होता, स्वच्छ आधी धुवून घेतला, 2 तासासाठी भिजू घालून घेतला. त्याच्यानंतर तांदूळ कोणताही तांदूळ घेऊ शकता. इथं मी साधाच तांदूळ घेतलेला होता. तर इथं तांदूळ मी इथं आहे ना 1008 घेतला होता. तर तुम्ही इंद्रायणी बासमती घेतला तर 15 मिनटासाठी भिजत घालू शकतात. इंद्रायणी पण लगेच धुवून टाकू शकतात, इंद्रायणीला भिजत घालण्याची आवश्यकता नाही. इथं साहित्य आपण बघितलेलं आहे. छान इथं मी टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याच्यानंतर इथं आपण घेतलेले आलं लसूणची पेस्ट घेतली, 2 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्याला हवं तेवढं तेल टाकून घ्यायचं. इथं दालचिनी घेतलेली, लवंग घेतल्या, मिऱ्या घेतल्या 2-2, स्टार फूल घेतलेले, वेलची घेतलेल्या आहेत 2 आणि अशा पद्धतीने छान असं आपण आहे ना स्मेल येईपर्यंत परतून घे. त्याच्यानंतर आपण छान असा छोट्या छोट्या आकारात लांब कापून घेतलेला कांदा आहे. कांदा जोपर्यंत गुलाबी होत नाही, छान असा मस्त होत नाही तोपर्यंत आपण आहे ना परतवतच राहायचं आहे. इथे मिरची टाकून घेतली, आलं लसूणची पेस्ट अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे. छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट होतो आणि आपल्याला आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात म्हणा किंवा पावसाळ्यातसुद्धा आपल्याला किचनमध्ये खूप असं गरम होतं. तर तुम्ही असा झटपट असा तुम्ही मसूर भात बनवू शकतात. इथं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईफ इझी एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं आता आपण बटाटेसुद्धा टाकून घेतले. बटाटेसुद्धा छान मस्त परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया. थोडीशी अर्धी कोथिंबीर आता टाकायची आहे, अर्धी कोथिंबीर आपण नंतर टाकून घेऊया. फोडणीमध्ये टाकल्यामुळे ना छान असा मस्त वास येतो फोडणीचा, त्याच्यामुळे कोथिंबीर याच्यामध्ये सुद्धा टाकावी थोडी. तर मस्त आता इथं मी परतून घेते. आता इथं छान आपला जो कांदा आहे ना छान असा गुलाबी झालेला आहे, त्याची सुद्धा टेस्ट भातात उतरत असते. लाल तिखट घेतलं, कांदा लसूण मसाला घेतला, काळं तिखट घेतलं, घरगुतीच मसाले आहेत, याच्यात कोणतेच बाहेरचे मसाले नाही आहेत. आणि हळद टाकून घेतली. छान असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता मस्त असा कलरसुद्धा भाताला येतो. आणि आपण जास्त तिखट ज्यांना तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात. इथं मी भिजवलेले मसूर होता तो टाकून घेतला, तो परतून घेते. आता धुतलेला जो तांदूळ आहे तो सुद्धा मी याच्यात टाकून घेते. इथं आपल्याला आहे ना गरम पाण्याचा वापर करायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर. तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच्यासाठी ना मसूर पण आहे म्हणून तर तिथं आपल्याला 4 वाटी पाणी लागणार आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. अशा पद्धतीने मी 4 वाटी पाणी टाकून घेणार आहे. छान असा लुसलुशीत आणि मऊ सॉफ्ट भात आपला इथं तयार होतो. तर बघू शकता आता आपण उकळ आल्यावरतीच थोडी कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतली आणि 1 चमचा तूप टाकून घेतलं. तूप यासाठी टाकला छान असा आपला भात मोकळा मोकळा आणि सॉफ्ट पण बनतो, यासाठी आपण इथं टाकून घेतलेलं आहे. तर इथं मस्त आता आपण आहे ना भाताला अशी छान उकळी आलेली आहे. तर मी त्याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि 3 शिट्ट्या घेणार आहे. तर आता आपला बघू शकता छान असा भात तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला असं मोकळा करून दाखवते. मस्त सॉफ्ट आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. तर इथं बघू शकता अतिशय मस्त आणि चवीला अप्रतिम झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मसूर भात करून बघा. तर चवीला सुद्धा अप्रतिम होतो, करायला झटपट अजिबात आपल्याला आणि गॅसची सुद्धा बचत होते आणि सर्वच जण आवडीने सुद्धा खाऊ शकतात. असा आजचा आपला मेनू आहे. तर तुम्हाला आजचा मसूर भात कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.